नमस्कार. रामकृष्णारी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आजपासून गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला केंद्रात सुरुवात झाली आहे. काही लोकांनी, काही सेवेकरी ताईंनी किंवा दादांनी केंद्रात पारायण करायला सुरुवात केली आहे, तर काहींनी काही कारणाने जमत नसल्यास घरीच पारायण करायला सुरुवात केली आहे. आणि ज्या कोणत्या ताई दादांना पारायण करण्याची तीव्र इच्छा आहे पण काही कारणाने आज जमले नाही, तर तुम्ही उद्यापासून म्हणजे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा पारायण करायला तुम्ही बसू शकता. बघा, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तर आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं उद्यापन कसं करावं, ग्रंथ कसा हलवावा, नैवेद्य किती दाखवावे, आरती किती म्हणाव्यात, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची ज्यावेळेस गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाची पारायण करण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकता. बघा, आपण कितीही ठरवलं की पारायण करायचं, आम्ही पारायणाला बसणार आहोत, परंतु ही सगळी कृपा दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आहे. आपण मी करतो म्हणजे मीपणा करतो, मी हे पारायण केलं, मी एवढी पारायणे केली, पण बघा ह्यातला मी जर सोडला तर आपलं काहीही नाही. म्हणजे करता आणि करविता फक्त तेच आहेत. त्यांची इच्छा की पारायण आपण करावं की नाही करावं. तुमच्या मनात जर इच्छा असेल तर तुम्ही ही पारायण नक्की करू शकता. पारायण करण्याअगोदर तुम्ही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझी पारायण करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही हे पारायण माझ्याकडून लवकरात लवकर निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. मग बघा, तुम्ही लवकरच हे गुरुचरित्राचं पारायण करताल. आता बघा, जे कोणते ताई आणि दादा केंद्रात पारायण करतात त्यांना कोणतीही अडचण येत नाही. म्हणजे केंद्रातील लोक सगळी व्यवस्थित आपलं उद्यापन करून घेतात. आपण स्वतः घरीच करत असो तर त्याचे उद्यापन कसे करावे हे थोडक्यात जाणून घेऊया. बघा, गुरुचरित्र पारायण उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी राया, हे दत्त महाराज, मी आज तुम्हाला आमच्या घरी जेवण करायला बोलवत आहे, तर तुम्ही आमच्या घरी जेवण करायला प्रसाद घेण्यासाठी नक्की या. मनपूर्वक तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे. स्वयंपाक करताना तुम्ही पुरणपोळी, वरण भात, घेवड्याच्या शेंगांची भाजी, पुरी भाजी, तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार काहीही करू शकता. भाजी भाकरी हे सुद्धा करू शकता. मात्र स्वयंपाकात कांदा लसूण वर्ज्य करावे. नैवेद्यात स्वयंपाक करताना नामस्मरण करत राहावे, त्यामुळे नैवेद्याचा स्वयंपाक रुचकर होतो. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना जर त्या दिवशी कोणी याचक आपल्या दारात आले तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना शेदा देऊ शकता. तसेच सुवासिन स्त्रियेला सुद्धा जेवण करायला बोलवू शकता. मुलीसुद्धा तुम्ही जेवू घालू शकता. 5-10 तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे करू शकता. ब्राह्मण आणि सुवासिन स्त्रीचे घरी आल्यावर तुम्ही पाद्यपूजन करायचे आहे, म्हणजेच त्यांचे पाय धुवायचे आहेत. तुमच्या ऐपतीप्रमाणे त्यांना दक्षिणा द्यायची आहे. तुम्हाला वस्त्रदान करायचे असेल तर ते वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता. एखादी स्त्री असेल तर तिची ओटी भरू शकता. म्हणजे तुम्ही जेवण प्रसादासाठी एखादी सुवासिन स्त्री बोलवली असेल तर तिला ओटी तिची नक्की भरा. आता बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण करताना आपण काही तुमच्या मनातील इच्छांसाठी जर तुम्ही संकल्प केला असेल तर तो संकल्प कसा सोडावा. बघा, आपण पहिल्यांदा संकल्प करतो पण शेवटी तो कसा सोडायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, संकल्प कसा सोडायचा तर एका हातात म्हणजे तुमच्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचे गोत्र सांगायचे आहे. स्वामी महाराज दत्त महाराजांना सांगायचं आहे की तुमच्या इच्छेने गुरुचरित्र पारायण छान झालं, म्हणजे खूप छान पार पडलं, असं म्हणून हातातलं पाणी एका ताटात सोडायचं आहे. यालाच संकल्प सोडला असे म्हणतात. आता बघा, पारायण काळात आपल्या हातून कळत नकळत काही चुका होतात, म्हणून आपण दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोच, पण पारायणाच्या दिवशी दत्त महाराज, स्वामी महाराज यांची नाक घासून क्षमा मागायची आहे. माझ्या हातून पारायण काळात काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणून त्यांची माफी मागा. तुम्ही कोणतीही सेवा करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. आता बघा, नैवेद्य किती करावे तर नैवेद्य करताना तुम्हाला 3 नैवेद्य करायचे आहेत. एक आपल्या ग्रंथासाठी, एक आपल्या कुलदेवीसाठी आणि
तिसरा नैवेद्य जो आहे, आपण जिथे पूजा मांडणी करतो तिथे आपल्याला हा नैवेद्य म्हणजे दत्त महाराजांसाठी आपल्याला तो ठेवायचा असतो. आता बघा, आरती किती करायची आहे आपल्याला, तर दत्त महाराजांची आरती करायची आहे, स्वामींची करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची, त्यानंतरनं दत्त महाराजांची, स्वामींची, आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. एकूण आरत्या तुम्हाला 4 करायच्या आहेत. आता शेवट बघा की ग्रंथ कसा हलवावा. आता आपली नैवेद्य दाखवून झाला, एखादा जोडपं जेऊ घातला आपण. आता अगदी शेवट आपल्याला की शेवट ग्रंथ कसा हलवावा, तर बघा, ग्रंथ दोन्ही हातांनी घ्यायचा आहे आणि आपल्या डोक्यासमोर घ्यायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे. तो ग्रंथ परत खाली घ्यायचा आहे. असं तुम्हाला 3दा करायचं आहे. तुम्हाला जेवढा जय जयकार करता येईल दत्त महाराजांचा तेवढा तुम्हाला जय जयकार करायचा आहे. तुम्ही अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. आता बघा, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करू शकता. आता आमच्याकडे म्हणजे मी स्वतः पारायण करते त्यावेळेस मी असे उद्यापन करते, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही हे उद्यापन करू शकता. भीती वाटून मनाला बघा, आता भीती वाटते की आमच्याकडून हे चुकलं, आता आम्हाला काय होईल, आम्ही हे चुकीचं केलं का. काहीही चुकीचं होत नाही. कोणताच देव कोणाचंच वाईट करत नाही. भीती आपल्या मनाला वाटत असते की आता मी हे केलं, मी ते केलं, माझ्याकडून हे असं झालं. बघा, घाबरू नका. बघा, ज्यावेळेस एखादं लहान मूल सुरुवातीला बोबड्या शब्दात ते बोलतं, मोडकं तोडकं ते बोलायला सुरुवात होती, तेव्हा त्याच्यावर रागवती का? नाहीच ना. तिला आनंद वाटतो की माझं बाळ आत्ता तर बोलायला शिकत आहे, ते नवीन आहे. आपलंसुद्धा तसंच आहे. आपण दत्त महाराजांची सगळी लेकरं आहोत. मग आपल्याकडून चुकून चूक झाली तर ते आपल्याला नक्कीच माफ करतात. पण बघा, कोणतेही सेवा करताना, पारायण करताना हातून चूक होणार नाही ह्याची काळजी घ्या. म्हणजेच काय, आपल्याला एखादी गोष्ट माहिती आहे असं नाही, असं करतात तरीसुद्धा तुम्ही जाणून बुजून तशा काही चुका करू नका की जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागतील. शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचे असतात. कोणतीही सेवा मनापासून केली तर आपल्याला त्याचे पुण्यच मिळत असतं, कितीतरी पटीने पुण्य मिळत असतं. फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. तर अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं उद्यापन करू शकता. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.